हा माझा जुना फेस्टिवल्स चॉकलेट बार आहे आणि तुम्हाला माहित आहे की हर्षीच्या बारपेक्षा तो चविष्ट आहे. आय नो व्हॉट यू आर थिंकिंग राईट नाउ. जिमी, तू तुझ्या जुन्या फेस्टिवल्स बारला आगीच्या भक्ष्यस्थानी का घेरत आहेस? बरं, हे सगळं वर्षभरापूर्वी सुरू झालं. माझ्या फेस्टिवल्स व्यवसाय बैठकीत होत्या आणि मला ओळखलं की हर्षीच्यापेक्षा चव चांगला असणं खास नाही. हर्षीपेक्षा प्रत्येक गोष्टीची चव चांगली असते का असल्याचं पृथ्वीवरील काहीतरी चव हर्षीच्या बारपेक्षा चांगली असतात का? हो, मला तसं वाटतं. तुमच्यापैकी कोणीही मला हे सांगण्याची गरज वाटली नाही, हर्षीपेक्षा प्रत्येक गोष्टीची चव चांगली असते असे म्हणणार का? तरी आमच्याला काय विशेषता देते? होय, बरं, उत्तर काहीच नाही. आणि माझ्या संस्थेच्या संपूर्ण स्टाफच्या बरोबर त्या कडक सत्याचं खूप आवडत नव्हतं. आणि मला चांगलं काहीतरी करायचं सुरू करायचं ठरवलं. आणि हर्षीपेक्षा चांगले असण्यापेक्षा काय अधिक चांगले असते? बरं, सर्वांपेक्षा चांगले असण्याचं काय? पृथ्वीवरील सर्वोत्तम असणं. डबवर्स से चलता हुआ. मी अगदी झोपूनही बोलत आहे. मी एका देशातून चॉकलेट फॅक्टरीतून चॉकलेट फॅक्टरीपर्यंत भ्रमण केलं. शेकडो सूत्रे आजमावून पाहिली, ज्यामुळे आम्हाला या चॉकलेट बारमध्ये पोहोचायला आले. मानवनिर्मित अद्भुत चॉकलेटची चव आजही अधिक चांगली आहे. आमच्या नवीन फेस्टिवल्स चॉकलेट बार म्हणून ओळखले जाते. हे माणसाने कधीच बनवलेले सर्वोत्तम चवीचे चॉकलेट आहे. अरे 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 अरे, तुम्हाला कसे माहित आहे की तो जगातील सर्वोत्तम चवीचे चॉकलेट आहे? तुमची नोकरी रद्द केली जाते. जाऊन द्या, मी फक्त ब्लाइंड टेस्ट करू इच्छित होता. ठीक आहे. आम्ही त्याच्या चव चाचणी स्वरूप सिद्ध करावा लागणार आहे. हे खूपच उत्तम आहे. माझ्याकडे एक यादृच्छिक वेअरहाऊस आहे, ज्यावर सैकडो अनजान लोक आमच्या ब्रँड न्यू चॉकलेटवर अंध चव चाचणी करण्यासाठी आमंत्रित केले जातील. या 4 चॉकलेट तुकड्यामध्ये कोणतेही ब्रँडिंग नाही आणि त्यामध्ये काही फरक करणारे लेबल नाही.